मीरा भाईंदर येथील प्रकरणानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पहाटेपासूनच मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणामुळे वातावरण जे आहे हे चिघळलेलं आहे. आता काही वेळानंतर खेडमध्ये देखील या गोष्टीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या ठिकाणी नेते प्रकाश महाजन साहेब आपल्यासोबत आहेत. महाजन साहेब, मला सांगा, मराठीची गळचेपी करण्याचा हा प्रयत्न सरकारकडून होतोय का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कसं बघताय आपण याकडे? आतापर्यंत अघोषित आणीबाणी काय असते हे आम्ही फक्त ऐकून होतो, पण आज पहाटे 3:30 वाजता आमचे एक तरुण नेते अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली. ते अतिरेकी नव्हते, ते दहशतवादी नव्हते. मग अशा पद्धतीनं एका सभ्य माणसाला पहाटे 3:30 वाजता त्याच्या घरी जाऊन अटक का करावी? ही दडपशाही शासन का करतं? अमराठी माणसाचा मोर्चा काढला, अमराठी माणसाने बहिष्काराच्या घोषणा केल्या, त्यावेळेस काही नाही. आणि आम्ही मराठी माणसं जर महाराष्ट्रात आपल्या हक्कासाठी जर मोर्चा काढू शकत नाही तर काय उपयोग? तरीही मोर्चा निघणारच असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. हो, चालू आहे, मोर्चा आहेत, धरपकड सुरू आहे. काही प्रमुख कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करण्यात आली. ही दहशतवाद आहे हा पोलिसांचा. आणि याचं कारण असं आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून अमराठी भाषेची मतं आपल्याला कशी मिळतील त्याच्यातून हे सगळं चाललंय. यांची एक एक वक्तव्य, यांचे खासदार जे संसदेमध्ये आहेत त्यांची वक्तव्य पहा. एका वैधानिक पदावर बसलेल्या खासदारांना अशा पद्धतीने वक्तव्य करणं शोभतं का? भारतीय जनता पक्ष त्याला कुठे रोकत नाही. एका बाजूला भाजपचेच खासदार सांगतायत की मराठी माणसांना जोडण्याची भाषा करतायत, आणि दुसऱ्या बाजूला संविधानिक पद्धतीनं आंदोलन सुद्धा चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय. असं याआधी कधी घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं? याआधी कधी घडलं नाही, पण मराठी माणसाला आता एक आधार झालाय राजसाहेब ठाकरेंचा. दोन्ही ठाकरे, त्याच्यामुळं मराठी माणसाला एक ताकद मिळाली, एक ऊर्जा मिळाली की आपल्यावरच्या अन्यायाची वाचा आपण फोडू शकतो. पण सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून त्याला दडपशाही करते. एखादा मोर्चा निघाला असता, काय झालं असतं? भीती काय? कशामुळे भीती आहे? आणि महाराष्ट्र सरकारला मराठी माणसाची भीती हे थोडं जरा न उलगडणारं कोड आहे. म्हणून ज्यावेळेस आम्हाला ही बातमी कळाली, मी आणि आमचे पक्षाचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी ठरवलं की आपण आज जोपर्यंत अविनाश जाधवला सोडत नाही तोपर्यंत तहसीलपुढा सत्याग्रह करायचा. शांतता मार्गाने आम्ही हा सत्याग्रह करणार. मीरा भाईंदरचा जो मोर्चा झाला त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आज मोर्चा काढण्यात येणार होता. ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न एका बाजूला चालू आहे. मुंबईत पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे त्या ठिकाणी आहे. मनसेचे प्रमुख नेते आहेत, त्यांना कॉल ट्रेस करून ताब्यात घेतले जाते. याचे पडसाद महाराष्ट्रावर उमटतील असं वाटतं. हे काय, आम्हाला ज्यावेळेस कळालं, माझं शासनाला, पोलिसांना ही विनंती की तुम्ही आम्हाला अंडर एस्टिमेट करू नका. शासनाची दहशत ही चूक आहे. शासनाची दहशत कधी नसली पाहिजे. शासनाचा आधार वाटला पाहिजे. उलट शासन इथं दहशत दाखवते. शासन इथं पोलीस यंत्रणेमार्फत दाखवते. एखाद्या तरुण व्यक्तीच्या घरी जाऊन जर तुम्ही त्याला 3:30 वाजता अटक केल्यानंतर त्याच्या बायकोवर, त्याच्या मुलावर, त्याच्या वृद्ध आई वडिलावर काय परिणाम होत असते? कुठे आहेत आपण? आपल्यावर काय सध्या ब्रिटिशाचे राज्य का हिटलरची हुकुमशाही आहे? लोकशाही म्हणता ना. तुम्ही आमच्या भावना व्यक्त करू द्या, तुम्ही बंदोबस्त वाढवा. आमच्याकडून काही चूक झाली तर आमच्यावर कायदेशीर खटले करा. पण अमराठी माणसाने धमक्या द्यायच्या. हे अमराठी माणसं महाराष्ट्रात येतात, इथं व्यापार करतात, इथं नफा कमवतात, आणि आमच्यावर जर दादागिरी करत असतील तर आम्ही ती कशी सहन करणार? आम्ही सहन नाहीत करणार. मीरा भाईंदर आणि आज वसई विरार या ठिकाणी होणारा जो मोर्चा आहे तो चिरडण्याचा एक ठिकाणी प्रयत्न आहे. मात्र खेडमध्ये मग पक्षाचे जे सरचिटणीस आहेत आणि खेडचे माजी नगराध्यक्ष, ज्यांना कोकणचा ढाण्यावाग म्हणून सुद्धा बघितलं जातं, असे वैभव खेडेकर आहेत. हे आता या ठिकाणी खेड तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा नेणार आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, मला सांगा, मुंबईत जो प्रकार घडला तुम्ही त्याकडे कसं पाहताय आणि आता तुमची भूमिका इथे काय? बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष कायमस्वरूपी मराठी माणसाच्या पाठी राहिलेला आहे. आणि गेले अनेक दिवस आपण बघत असाल की हे जे सरकार आहे
हे मराठी आणि अमराठी असा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. आम्ही कुठेही असा हा वाद केला नाही, कारण आमच्या पक्षाचेच अनेक कार्यकर्ते हे मुस्लिम समाजाचे आहेत, पंजाबी आहेत, आमचा सतनाम गुलाटी असेल, आमचा फिरोज शेख असेल, आमचा जब्बार जावेद शेख असेल, हे सतनाम सिंग गुलाटी आहेत, हे असे अनेक लोक आमची, हे अमराठी, आमचा मंजित गौड आहे, हे असे अनेक लोक, आमचा जमील देशपांडे आहे, असे अनेक लोक अमराठी लोक आहेत, आमचा भानुशाली आहे. हे सगळे इतर प्रांतात येऊन या महाराष्ट्राच्या मातीशी एकजूट झाले आणि अस्सल मराठी शिकले. परंतु आज ही परिस्थिती अशी आहे की काही लोक या सरकारच्या जीवावरती मराठी माणसांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच हा परिणाम म्हणून मीरा भाईंदरची घटना आहे. आज त्या ठिकाणी घटना घडली, तो जो व्यापारी होता त्याने उर्मट बोलल्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याने एखाद्याच्या कानफाडात लगावली असेल, परंतु त्यामागची भावना लक्षात घेणं गरजेचं होतं. ही भावना सरकारने लक्षात घेतली नाही आणि तिथला जो आहे आमदार नरेंद्र काय मेहता यांनी राजकारण करून तिथल्या व्यापाऱ्यांना भडकवून मराठी माणसाच्या विरुद्ध त्या ठिकाणी मोर्चा काढण्याची ही महाराष्ट्रातली पहिलीच ही घटना आहे. आणि हे सगळं भाजप सरकार या परप्रांतीयांच्या पाठीवर राहिलेलं आहे आणि म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून आज आमचा मोर्चा होता, तो दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालाय. आमच्या मोर्चाला परवानगी दिली नाही. मला वाटतं हे सरकार मोर्चाला मनसेच्या घाबरते. ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेसंदर्भात मोर्चा काढण्यात ठरवलं, त्यावेळेला मोर्चाला घाबरून जी आर पाटील घेतला. आज हा मराठीचा मीरा भाईंदर मध्ये मोर्चा निघतो म्हणून त्याला घाबरून त्याला परवानगी नाकारली, म्हणून हे सरकार घाबरलेलं आहे. जब भी सरकार डरती है पुलिस को आगे करती है, अशी परिस्थिती आहे. मला वाटतं ही अघोषित आणीबाणी आहे आणि या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी सारखं वातावरण झालेलं आहे. जो बोलेल त्याला तिथे दाबायचं, हिटलरशाही झालेली आहे. मला वाटतं आता फक्त आमच्यावरती गोळ्या चालवण्याचं बाकी ठेवलेलं आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी आणि हे निषेधार्थ आहे. आमच्या सारख्या कार्यकर्त्याला सकाळी 9:30 वाजता आमच्या अविनाशला उचलला. हे कोणतं सरकार आहे ज्यांना पहलगाम मधल्या अतिरेकी आजही मिळत नाहीत, परंतु आमच्या कार्यकर्त्यांना 3:30 वाजता घरातनं उठवून न्यायचं, म्हणजे हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. मला वाटतं हे सरकार घाबरलेल्या अवस्थेमध्ये आणि थोडे दिवस यांची शिल्लक आहेत. सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अंडर एस्टिमेट करू नये असा एकंदरीतच इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटतील असंही मनसेच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीतच हा भाजप आणि महायुतीच्या सरकारला इशाराच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी.